नो गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 कडव्याचा अभंग आहे। या अभंगातून ज्ञानेश्वर महाराज राम आणि कृष्ण हे नाम साजरे आहे, चांगले आहे, त्याचं हृदयामध्ये काय करा, स्मरण करा असं पहिल्याकडं, आणि आपण आपली सोडवण करा आणि संसाराचं बंधन तोडा हे दुसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे। आणि पुन्हा राम आणि कृष्ण ही जी माळ आहे त्याचं ध्यान तर करतो आणि त्या मूर्तीचं हृदयामध्ये चिंतन पण करतो असं महाराजांना शेवट सांगितलेलं आहे। ज्ञानदिवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी। अभंगावर काही बोलण्यापूर्वी महान महात्म्याच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम चालू आहे। महान आत्मे महात्मे पूज्य असणारे मोतीराम बाबा आणि पूज्य असणारे मारुतराव बाबा यांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून चालू आहे। आणि या कार्यक्रमामध्ये आजची कीर्तनाची सेवा आपल्या परिसरातलं वैभव असणारं बेले पाटील त्यांनी ही सेवा दिलेली आहे सर्वांच्या वतीनं। पण आज एक दुःखद घटना घडलेली आहे। म्हणजे तुमच्या सगळ्याच्या लक्षात आलंच, करू वाटाणा आणि थांबू वाटाणा। करू वाटाणा कारण आपल्या गावातला संबंध आहे म्हणा किंवा ते आपलंच आहे म्हणा, संबंध म्हणा किंवा आपलंच म्हणा, म्हणून करू वाटाणा। आणि अनेक वर्षापासून हा नियम चालू आहे म्हणून बंद करू वाटाणा। विठ्ठला विठ्ठला बंद करता येणार आणि चालू ठेवता येणार अशा धर्म संकटामध्ये आज पडल्या गेलो। मग काय करावं, काही नाही, पण सर्वांच्या वतीनं पुन्हा ठरण्यात आलं आता जे झालं ते तर झालेलंच आहे। आणि नाथ महाराजांच्या प्रमाणावरून जर आपण विचार केला, महाराज म्हणता होणार जाणार न चुके कल्पांती, होणार जाणार न चुके कल्पांती
वाया कोणता कोणती करुणी काय, होणार होतच असतं आणि न होणार होतच नसतं. हे सर्व विधीचा खेळ म्हणा किंवा ज्याच्या त्याच्या आदृष्ट म्हणा. विधीच्या नियमानुसार म्हणा किंवा मृत्यूचे दोन प्रकार सांगितले. एक मृत्यू आणि एक महामृत्यू. मृत्यू कशाला म्हटलेलं आहे? कल्पना आहे अशी घटना घडणं याला मृत्यू म्हटलेलं आहे आणि ठरल्याप्रमाणे होणं याला महामृत्यू असं म्हटलं. आता हे एक मृत्यूच बनवलं आणि म्हणून कोणतं दोन्ही दृष्टीनं जरी पाहिलं तर हे आदृष्टाच म्हणता येतं. शेवट कुठपर्यंत जरी आपण गेलं तर त्याला काय म्हणावं लागेल? आदृष्टच म्हणावं लागेल. आदृष्टाप्रमाणे आयुष्य संपलं. मग आता त्याला निमित्त कोणतं आहे तर आजची घडलेली घटना आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना ताईला काय नाव होतं, श्रद्धांजली आपण गजर करू आणि त्या गजरामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहू की त्यांच्या आत्म्याला. कारण असं होणं म्हणजे तो आत्मा भटकत राहतो. म्हणून सर्वाला हात जोडून एक विनंती आहे की असं कधीच मनात येऊ देऊ नका. विठाला विठाला तुमच्या कल्पनेच्या पुढं जर असा प्रसंग आला हे सगळं सोडून कुठंतरी राहा, कल्याण होईल. बघा एका आळंदीला बरं का सावित्राबाई, सो कैलासवासी सावित्राबाई यांचं हे निधन झालेलं आहे. आपण काय सांगत होतो किंवा आपल्याला जर पटलं नाही किंवा आपल्या डोक्याच्या पुढं आपल्याला ते सहन होत नसत तर एखाद्या वेळेला आपण बाजूला राहा, पण असं कधीच करू नका. आळंदीमध्ये अशीच घटना घडली. एक मुलगा असा जीव देण्याकरता इंद्रायणीकडे निघालेला आणि तेवढ्यामध्ये पूज्य असणारे मामासाहेब यांची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर विचारलं, बाळ कुणीकडे चालला? उदासे रे. उदासे बाळ कुणीकडे चालला रे? आता त्याने खरं बोलले. बरं ते म्हणजे खरं सांगतो का महाराज, मी घराला कंटाळून जीव देण्याकरता निघाला. म्हणजे जीव देऊन काय करणार आहे? ते म्हणजे जीव देऊन एकदाच घराची कटकट मिटल्याच आहे, पुन्हा काहीच पुन्हा डोक्याला ताण राहणार नाही. ते म्हणजे मला असं करणं, मग मी तुझा प्रतिपाळ करतो, तू माझ्याजवळ राहा, घराचा संबंध तोडून टाक. त्याला पटलं बघा. आणि पटल्याच्या नंतर त्यांनी संस्थेमध्ये राहून 4 वर्षे काढले आणि ते सर्वांचे गुरु झाले. विठाला विठाला. तुम्हाला नाव माहीत असेल नसल, वैकुंठवासी आजी गुरु असणारे शांताराम गुरु. मग ऐकल्यानं काय होत असतं? वाईट होत नसतं, कल्याणच होत. म्हणून तुम्ही आता इथं जेवढे जमलेले आहेत, आता प्रपंच म्हटलं की ताण तणाव असतोच, बरोबर? प्रपंच म्हणलं की
ताणतणाव असतो, पण त्याच्यामध्ये संयम जर ठेवला तर निश्चित मात्र कल्याण होत असतं. विठाला विठाला म्हणून त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळावी आणि आपल्या मनात कधीच केव्हा अशी विपरीत भावना निर्माण होऊ नये अशी आपण देवाकडे प्रार्थना करू आणि आपण आपल्या सेवेकडे किती वेळ करायचं. विठाला विठाला हो 10 पर्यंत जरा कमी करा असं वाटलं होतं, पण आता जे झालं ते झालं समजायचं. आता त्याला काय नाव वाटत. त्याच्यामधून आपणही काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं वाटचाल करायला पाहिजे. साधू संतांना अनेक वेळेला आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की हे पुन्हा नाही. तरी पण माणसाच्या काही गोष्ट लक्षातच येत नाही. सगळं पुन्हा आहे पण हे पुन्हा नाही. गेलेली जमीन परत घेता येईल, बरोबर आहे का? गेलेली जमीन परत घेता येईल. त्याप्रमाणे गेलेलं धन पुन्हा कमवता येईल, पण गेलेलं शरीर पुन्हा मात्र मिळवता येणार. साधू संतांनी म्हटलेलं आहे शरीरम न पुनः पुनः. ही काही गोष्टी आपण ऐकल्या जातात पण आपल्या ती लक्षात राहत नाही किंवा आपण लक्षात ठेवत नाही. हे मिळालेलं शरीर पुन्हा मिळणार नाही हे कोणाला शब्दानं कळालं नाही. सर्वांना कळालं पण त्यातलं गांभीर्य मात्र कळत नाही. आणि म्हणून माणसं जे हे ते त्याच पद्धतीनं चालत असतात. म्हणून साधू संतांना तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे की बाबा हे देह जे मिळालेला आहे याचा त्याच्यामध्ये उपयोग करण्यापेक्षा आपण आपल्या करता उपयोग करा. आपण आपल्या करता उपयोग करा. कोणी म्हणाल का हो मग आम्ही कोणाकरता उपयोग करतो ज्याचा काहीच फायदा नाही त्याच्याकरता आपण उपयोग करतो. सांगायचं झालं समजा एखादा ग्रस्त असतो आणि तो ग्रस्त महाराजाला सांगत असतो महाराज आपल्याला 5 मुलं आहेत. किती मुलं आहेत? 5 मुलं आहेत. 2 मुली आहेत. 2 मुलीचे लग्न झाले त्यांचं चांगलं झालेलं आहे आणि पुन्हा 5 मुलं आहेत. त्या 5 मुलाला 5 बंगले आहेत, पुन्हा 5 नंबर आहेत. हे त्यांना सगळं काही देऊन टाकलेलं आहे. महाराजांना विचारलं आपल्या करता काय? आपलं जसं होईल तसं होईल. मग केलं हे दुसऱ्या करता का आपल्या करता? कोणाकरता? त्यांच्या करता करू नये याचा अर्थ असा नाही, पण आपल्या करता आपण काय करून ठेवा ना. विठाला विठाला प्रत्येक जण बघा हे दुसऱ्या करता केल्या जातं पण आपल्या करता आपण काहीच केल्या जात. साधू संतांच्या हे लक्षात आलं आणि लक्षात आल्याच्या नंतर साधू संतांनी त्या प्रत्येकाला सांगितलेलं आहे की बाबा तुमच्या करता तुम्ही काहीतरी करा. मग कोणी म्हटलं की आम्ही नेमकं काय करावा ते महाराजांना पहिल्याकडे सांगितलं. रामकृष्ण
दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. ज्ञानोबाराय म्हणतात, बाबा हो, राम आणि कृष्ण हे देवाचे दोन नाव. साजरी म्हणजे चांगली आहे. आता किती चांगली आहे? नामासारखं चांगलं काहीच नाही बाबा. तुम्हाला कल्पना आहे? कोणताही व्यवहार नामाशिवाय होतच नाही. काय शब्द वापरले? कोणताही व्यवहार नामाशिवाय होत नाही. जर समजा व्यवहारातलं नाम काढून टाकलं तर व्यवहार झिरो राहील. समजा आता तुम्हाला हाक मारायची झाली, आता जर नावच नाही तुम्हाला काय म्हणून हाक मारायची? हे आहे, नावच नाही काय म्हणून हाक मारायची? म्हणजे सुरुवात कुठून? व्यवहाराला नावापासूनच आहे. आणि पुन्हा सांगायचं का, वेदाला देखील सुरुवात नामापासूनच आहे. नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, वेदाची ही बीज हरी अक्षरे. वेदाचं बीज म्हणजे मूळ, हरी हे नाम दोन अक्षर आहे. अहो, सृष्टीची उत्पत्ती देखील नामातूनच झालेली आहे. वेदाची उत्पत्ती नामातूनच झालेली आहे. आणि पुन्हा सृष्टीतला व्यवहार नामानच होतो. विठाला विठाला खाली बसणाऱ्या मंडळीनं भजन करा. विठाला विठाला काही जरी म्हटलं तर नामाशिवाय होत का? कोणताही व्यवहार हा नामाशिवाय होतो. कोणताही व्यवहार नामाशिवाय होत नाही. तर मग देव नामाशिवाय कसा भेटल? कोणताच व्यवहार नामाशिवाय जर होत नाही तर देव देखील नामाशिवाय कसा प्राप्त होईल? आपल्याला काय पाहिजे माहिती का? कोणाला जर विचारलं तुम्हाला काय पाहिजे तर काय पाहिजे? धन पाहिजे का देव पाहिजे? काहीला तर धनाचा कटाळा आलाय बर का. ते कोणाला तरी द्यायचं ठरवायले, पण घेण्याकरता कोणीच तयार नाही. विठाला दिल्लीला एक मनुष्य होता, त्याला पांडुरंगाच्या पंढरपूरला तो काही 1800 कोटी द्यायचं ठरलं. पती म्हणले तुमचा आराखडा द्या. ते नाही म्हणले आम्ही करतो. म्हणले तुम्ही नाही, मग आम्ही जगळ आमचं राम. काय धन काय? आणि हे जे धन आहे हे समजा यदा कदाचित धन मिळालं, बर किती जरी मिळालं तरी त्याच्यामध्ये समाधान थोडंच आहे. आता एखाद्याला धन पाहिजे, समजा तुला धन पाहिजे, संस्थेत होता ना ते नसन ओळखीत म्हणा. आता समजा त्याला धन किती पाहिजे? 1 कोटी पाहिजे. हे उदाहरण, हे काय खरं नाही. किती पाहिजे? 1 कोटी पाहिजे. म्हणजे त्याचं पूर्ण सगळं काय होतंय, 2 हाताचे 4 हात म्हणा, सगळं काय जे काय व्हायचं ते सगळं. मग आता 1 कोटी मध्ये सगळं होतं
पण त्याला जर यदा कदाचित एखादा प्रसन्न झाला बेले पाटलासारखा आणि त्यांनी जर 50 कोटी रुपये दिले तर 50 कोटी दिले, मला साहेब तुम्ही 50 दिले पण एक दिलं तर बरं होईल म्हणजे 50 न पण भागत नाही. रोज सांगण्याचं तात्पर्य खरं सांगायचं आपल्याला काय पाहिजे हेच आणि आपल्याला कळायचं. आपल्याला काय पाहिजे हे आणि कळालं नाही. हा, आणि कळाल्याच्या नंतर हे आपण कधीच याच्यावर लक्ष राहणार नाही. खरं सांगायचं इथं भूत जेवढे काही जीव आहे त्याला पाहिजे असं तर फक्त देवच पाहिजे. आणि त्या देवाकरता माणसं फिरायला लागलेलं आहे. ज्ञानोबरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव निनसी मुळी कोण, देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, ठाईच बैसोनी करा एक आणि आवडी आनंद आळवावा. आता एक सांगा, आपण ऐकत नाही का ऐकल्याप्रमाणे वागत नाही? ऐकत नाही. अहो आपण ऐकत नाही. बरं सांगा, इथं आपण आलो कशाला? कोण म्हणलं झोपा घ्या? इथं आपण आलो कशाला? समजा आम्ही कशा करता आलो? 4 शब्द सांगण्याकरता. हे जे उभा राहिलेली मंडळी आहे हे कशा करता? टाळ वाजून सहकार्य करण्याकरता. खाली बसणारी मंडळी कशा करता आली? जांभळे देऊन झोपी घेण्याकरता. कशा करता आली? ऐकण्याकरता. पण एक सांगा, ऐकण्याकरता जरी आले तरी ऐकत नाही हे विशेष. विठाला विठा ऐकायला आलेले असूनही ऐकत नाही म्हणजे याचा अर्थ कळाला का तुम्हाला? जे काय आपण ऐकलं आहे त्या पद्धतीनं आपण अनुकरण करत नाही. मग येऊन 1-2 तास बसणं आणि घरी निघून जाणं त्याला ऐकणं म्हणायचं नाही. ऐकणं कशाला म्हणायचं? तर ऐकून अनुकरण करणं त्याला खरं म्हणायचं ऐकणं. ज्ञानोबराय म्हणतात, या पद्धतीनं तुम्ही ऐका आणि अशा पद्धतीनं जर ऐकलं ना तर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. तरी अवधान एक वेळ तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईले, हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबराय म्हणतात, बाबा हो, तुम्ही जे काय ऐकलेलं आहे ना, खरं सांगायचं का, थोडंच ऐका पण तेवढंच करा, आपलं कल्याण. जरा वेगळ्या पद्धतीने बोलत नाही बरं. माणसं कुठेही ऐकायला तयारच आहेत पण वागायला काहीच नाही बघा, जैसे तेच. मग आता काही काही गावामध्ये, आता आपल्या इथे किती वर्ष झालं सप्ताह? 45. काही गावामध्ये 100 वर्ष झाली. किती? 100 वर्ष. 4 ठाणजवळ 2 गाव आहेत, नांदगाव आणि देवगाव. तिथं जवळजवळ 200 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे. शेलू भागामध्ये हिस्सी म्हणून गाव आहे, तिथं 300 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे. सातोण्याला देखील 300 वर्षापासून चालू आहे. म्हणजे गावोगाव अशा काही परंपरा आहे की 100 वर्षे, 200 वर्षे, 300 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे. पण गावातले जर पाहिलं तर फरक काहीच नाही, जैसे थे.
ते आम्ही एका गावामध्ये सप्ताह करीत होतो 7 दिवस. ते एक मनुष्य कार्यकर्ता होता. आम्ही माळ घालायची, सप्ताह आहे तोपर्यंत ठेवायची आणि सप्ताह संपणं आणि माळ कुटीला अडकून ठेवणं. ते आज आहे. आता आमचं समजा कार्यकर्ताचे ते आहेत पैसे. इथं कोणी आहे का कीर्तन? असू शकतं एखादं विठाला विठाला. मग एक सांगा, केलं नाही का, ऐकलं नाही का, अनुकरण केलं नाही? अनुकरण केलं. म्हणून एक ध्यानात ठेवा, आपण जे ऐकलं ना त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा, निश्चित आपलं कल्याण होईल. आज या ठिकाणी ज्ञानोबरांनी आम्हाला सांगितलं की बाबा हे 2 नाम साजरे आहेत, चांगले आहेत. पण कोणी म्हणाल का हो हे 2 नाम तुम्ही चांगले म्हणता, साजरे म्हणता, पण याचा फायदा काय आम्हाला सांगा ना. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठीला भले, माझे कंठीला भले. संत म्हणा, हे सर्वांची प्रमाण आहे. वेदाचं प्रमाण आहे, देवाचंही प्रमाण आहे आणि संतांची देखील प्रमाण आहे. महाराजांनी म्हटलं नामच नुसतं चांगलं नाही, चांगले चांगले 2 वेळेला म्हटलेलं आहे. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. नामानं कपिकुळाचा उद्धार झाला आणि राक्षस मुक्त केले. विठाला आणि म्हणून हे 2 नाम साजरी आहेत, चांगले आहेत. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी. पण कोणी म्हणाल का हे नाम साजरे आहे, चांगले आहेत, पण आम्ही काय करावा? तर हृदय मंदिरी स्मराकारे, जे हृदय आहे त्या हृदयामध्ये त्याचं स्मरण करा. आता हे हृदय त्याला मंदिर म्हटलेलं आहे. आपण समोरच्याला मंदिर म्हणतो की नाही? समोरचे मारुती आहे, मंदिर आहे. म्हणजे घर मंदिर काय फरक आहे? घर कशाला म्हणतात माहिती आणि मंदिर कशाला म्हणतात? जिथं माणसं राहतात त्याला घर म्हटलं, जिथं माणसं राहतात त्याला काय म्हणायचं? घर. आणि जिथं देव राहतो त्याला काय म्हणायचं? मंदिर. आणि संत राहतात त्याला मठ म्हणायचे. विठाला माणसं राहतात त्याला घर म्हटलेलं आहे, संत राहतात त्याला मठ किंवा आश्रम म्हटलेला आहे.
आणि देव राहत असतो त्याला मंदिर म्हटलेलं आहे. पण कोणी म्हणणार का हो, मग आता हे समोरचं मंदिर आहे पण तुम्ही तर हृदय मंदिर असं म्हणता. त्या हृदयाला मंदिर म्हणण्याचं कारण काय? काय हृदयाला मंदिर म्हणण्याचं कारण काय एक लक्षात घ्या. कारण हृदयामध्ये देखील देव आहे. हृदयामध्ये देव आहे. जसं मंदिरामध्ये देव आहे म्हणून त्याला मंदिर म्हटलं जातं, तसं हृदयामध्ये देखील देव आहे. विठाला हे दुसरं कोणी सांगत नाही, स्वतः भगवान सांगतात. आहे ना प्रमाण? सर्वस्यच्या हृदय सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमुपहनञ्च वेदेश्चे सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद् वेद विदेवचः प्रमाण आहेत. सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. घट म्हणजे शरीर किंवा घट म्हणजे हृदय. या हृदयामध्ये देव आहे हे महाराजांना सांगितलं आणि देव आहे हे देवानं पण सांगितलं. देव आहे. तुकाराम महाराजांचं तर एक प्रमाण आहे, देवा हे देवा हे आम्हा जवळी अंतर बाह्य. कोणाचं प्रमाण आहे? आपण तुकाराम महाराजाला मानतो ना का नाही? तुकाराम महाराजाला मानतो ना आपण? खरं सांगा, मानतो का? मला वाटतं आपण मानतच नाही. आणि एखाद्या वेळेला तुकाराम महाराजाला जरी मानलं तरी पण त्यांच्या मुखातून शब्द निघाले त्याला मानत नाही. विठाला विठाला. मग तुकाराम महाराजाला मानतो मग त्यांच्या शब्दाला का आपण मानत नाही? त्यांचा काय शब्द आहे? देव आहे देव आहे आम्हा जवळी अंतर्बाह्य. आम्हा जवळ आहे आणि आत बाहेर आहे. माणसाला जांभळे तिथे झोपी. रीता नाही ठाव आणि सर्वभूती वासुदेव. रीता म्हणजे ठाव म्हणजे ठिकाण, रीता म्हणजे रिकामा आणि ठाव म्हणजे ठिकाण. अहो रिकामा ठिकाणाचा नाही, कारण सर्वभूती वासुदेव आहे. सर्वभूती पाहे एक वासुदेव कोसोनिया ठाव आंबेचा. तोची संत साधू ओळखावा निका. हे हृदय ऐका मायाबद्ध. ठीक ठीक.
ठिकाणी प्रमाण आहे. महाराजांना सांगितलेलं आहे किंवा सर्वांच्या हृदयामध्ये परमात्म्याचं वास्तव्य आहे. कशा पद्धतीनं तर लोह्या हाती सहस्रवरी तीर्थ बैसनी दैवाच्या परिवरी. लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी तेथ बैसनी उपवासो करी का दरिद्रीची तैसा हृदयामध्ये मी रामो असदा सर्व सुखाचा रामो की भ्रांताशी कामो विषयावरी. तैसा म्हणजे जसं एखाद्याच्या घरामध्ये सोन्याच्या मोहरा असाव्या पुरलेल्या पण तिथं बसून तो उपवास करतो, तसं घर म्हणजे हृदय आहे आणि सोन्याच्या मोहरा म्हणजे साक्षात परमात्मा. आणि मग हृदयामध्ये परमात्मा असून माणसं तिथं उपाशी राहतात बघा, आणि मग इकडं तिकडं भटकत राहतात. म्हणून मौलीनं म्हटलेलं आहे निज देव नेनशी मुळी कोण. तात्पर्य अर्थ एक चाललेला आहे की हृदयाला मंदिर का म्हणायचं, कारण हृदयामध्ये देखील परमात्मा आहे. आणि मग अशा हृदय मंदिरामध्ये मग आता मंदिर तयार करायचं का मंदिर आहेच. आता इथं मंदिर किती करावं लागतं. जे समोरचं मंदिर, पुन्हा आता माग आपण मागाशी पाहिलं ते मंदिर, पुन्हा दुसरं मंदिर भवानीचं मंदिर, किती मंदिर आहे. महादेव मंदिर आहे, पुन्हा नागेश्वर मंदिर आहे. मला वाटतं सगळे काय गावात मंदिरच आहेत काय. मग याला धामगाव म्हटलं तरी जमतो बघा. देवाचं गाव विठाला विठाला. धामणगाव शब्दाचा अर्थ काय करायचा माहिती का, जिथं सगळेच देव आहे त्या गावाला काय म्हणायचं, धाम. आता तुम्ही काय काय इथं आणता मलाही काय आणि मिळला का ना बघा. मग अशी जागा दाखवली आम्हाला. अरे महाराज इथं संस्थाची झाली तर बरं होईल. बरं तेवढ्यावरच पुन्हा राहिले नाही. म्हणजे तेव्हा म्हणले किंवा मला शिबिर पण करावं वाटायला. म्हणलं अवघड काम झालं. विठाला विठाला. माझा धामणगाव म्हणायला काय अडचण. असं जे काही धामणगाव आहे, कोणी जेव्हा मंदिर म्हणलं की तिथं देव आहे. मग आता या देव मंदिरामध्ये आपण देवाला मानतो. आणि एक सांगायचं का, देवच देवाला मानायला नाही लक्षात. कोण कोणाला मानायला, देवच देवाला मानायला. आता तुम्ही त्या मालिका पाहिल्या असल्या तर भगवान कृष्ण भगवान शंकराला देव मानायला आणि भगवान शंकर भगवान कृष्णाला देव मानायला. तसं आपण दुसऱ्याला देव मानायलो पण आपल्याला मात्र देव मानेनात. थोडक्यामध्ये हे हृदय जे आहे ना याला मंदिर म्हटलेलं आहे. आणि या मंदिरामध्ये मी रूपानं देवाचं वास्तव्य. लक्षात आलं का काय म्हणलं. हृदय हे महाराज ठाकूर महाराज हृदय मंदिर आहे. आणि या हृदय मंदिरामध्ये मी रूपानं देवाचं वास्तव्य आहे. तुमच्या हृदयामध्ये मी आहे ना. तुमच्या हृदयात मी आहे का. मी तुमच्या हृदयात आहे का. मी तुमच्या हृदयात आहे का नाही. काय कमाल. मी तुमच्यामध्ये नाही. स्वतः भगवान म्हणायलेत ना तैसा हृदयामध्ये मी
आणि तुम्ही नाही म्हणाले अवघडच आहे विठाला विठाला. म्हणजे हृदय हे मंदिर ठरलं. ज्ञानोबाराय म्हणतात हे 2 नावाचं स्मरण हृदयामध्ये करा. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी. वाणीनं उच्चार करणं आणि हृदयामध्ये स्मरण करणं विठाला आता वाणी 3 आहेत, 4 वाण्या येतात. वाण्या किती येतात? 4 वाण्या. वैखरी वाणी आहे, पुन्हा मध्यमा वाणी आहे, पश्यंती वाणी आहे आणि परावाणी. वैखरी वाणी होटामध्ये आहे. होटामध्ये वैखरी वाणी होटामध्ये आहे. मध्यमा वाणी कंठात आहे. पश्यंती वाणी हृदयात आहे आणि परावाणी बिंबीत आहे. विठाला विठाला. भजन केलं ना मग झोप येतच नाही बा. विठाला विठाला. मग महाराजांना स्मरण करायला सांगितलं, हृदयामध्ये स्मरण करायला सांगितलं. म्हणजे नुसतं स्मरण करायचं, नुसतं स्मरण करायचं. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण. जर आपण असं म्हणत राहिलं ना, या नावाच्या अभिमानामुळं देव नक्की आपल्याला कृपा करतो. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर नामासाठी पार पाववेल. कारण जसा जीवाला नावाचा अभिमान आहे तसं देवाला देखील नावाचा अभिमान आहे. विठाला प्रत्येकाला आपापल्या नावाचा अभिमान आहे का? समजा पत्रिकेमध्ये नाव जर नसेल तर मनुष्य तिथे येऊ शकतं का? मनुष्य काय महाराज येऊ शकत नाही तर मनुष्य काय येऊ शकत? सरांनी केलं आपलं नाव नाही कशाला यायचं? आपलं नावच नाही. म्हणजे माणसाला नावाचा अभिमान आहे तसं महाराजाला देखील नावाचा अभिमान आहे. देवालाही नावाचा अभिमान आहे. माणसं नावाकरता काही करू शकतात, तसं देव देखील नावाकरता तो आपल्याला तारून नेऊ शकतो. तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरा भवामी न चिरात पार्थमय्या वेशित चेतसाम. जो मज होय अनन्य शरण दयाचे निवारिवी जन्म मरण. या लागी शरणंगता शरण्य मीचे को. म्हणून देवाचं नाव जर घेत राहिलं ना तर देव नक्की आपला उद्धार करतो. आणि म्हणून माऊलीनं म्हटलेलं आहे हृदय मंदिरी स्मराकारे. पुन्हा काय करा ते दुसऱ्याकडे सांगितलं.
सोडवन संसार बंधन तोडावे. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये आपणच आपले मित्र आहेत आणि आपणच आपले शत्रू आहेत. आपण म्हणतो ते आमचे शत्रू आहेत, हो त्यांचं आमचं जमत. खरं सांगायचं कोणीच कोणाचं शत्रू नाही आणि कोणीच कोणाचं मित्र नाही. आपणच आपले मित्र आहेत आणि आपणच आपले शत्रू आहेत. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे काय, माझा मीच झालो शत्रू, कैचा दारा कैचा मित्रू, कासया घातला पसारू, अहो जगगुरु तुका म्हणे. माझा मीच झालो शत्रू. आपले नसताना आपलं समजणं म्हणजे शत्रुत्व घेणे. विठाला विठाला ज्ञानोबारांनी म्हटलेलं आहे ना, काय म्हटलं, कौनाचे मायबाप कौनाचे घर, मृग जळवत जायला राया. याचा अर्थ काय माहिती का, काही काही माणसं ऐकत येत आणि सकाळीच मायबापाला काढून देते. महाराजच म्हणले कोणाचे मायबाप. काही काही लोक अर्थाचा अनर्थ करते. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोर, मृग जळवत जायला राया. आपल्या करता तर बरं झालं, कोणाकरता कसं का असणार, पण आपल्याला महाराजाचं कीर्तन पटलं बघा. काहीला पटत त्यांच्यासारखं झालं कीर्तन पटणारच आहे. पण या अभंग कडव्याचा जर अर्थ आपण पाहिला ना, ज्याला आपलं समजतो ना ते कोण कोणाचंही सांगा. आपलं समजतो पण आपलं आहे का, आपलं समजल्या जातं पण ते आपलं नसतं. कोण कोण, आई म्हणा, वडील म्हणा, बहीण म्हणा, भाऊ म्हणा, बायको म्हणा, गण म्हणा, गोत म्हणा, या सर्वांना आपलं समजणं म्हणजे शत्रुत्व आहे आणि आपलं न समजणं हेच मित्रत्व आहे. विठाला विठाला समजणं अवघड आहे का काय अवघड, समज. ज्याला आपलं समजतो ना, फक्त आपलं समजायचं नाही, संपलं ना काम. लय मोठं भानगडी करायचंच काम नाही. अभिषेकाला जेवढा त्रास होतो का, एक सांगायचं, अभिषेक करायला जेवढा त्रास होतो ना तेवढा समजायला काही त्रास होतो. अभिषेक करण्याकरता तरी 2 तास जातात, बरोबर आहे. आणि पंढरपूरचा अभिषेक करायचं म्हणलं मग तर सगळा लवाजमाच घेऊन जावा लागतो. आणि पुन्हा 25,000 रुपये तर पूजेलाच लागतात आणि बाकीचा अन्नदानाला म्हणजे 50,000 सहज लागतात. पण समजायला काय लागत, आपलं समजत होतो ते आपलं समजायचं नाही, कामच झालं. महाराज म्हणतात झाली त्याची कार्यसिद्धी, कुठली उपाधी जन्म जरा. विठाला विठाला स्पीकर वाल्याला विचारलं हे कोणाचं आहे, ते हसायचं बघा. तुम्हाला विचारलं हे कोणाचं आहे, नसलं तुमचं ते म्हणते तो माझं आहे म्हणून, आणि नसलं नाही तर मग माझं कसं म्हणायचं.
सांगा आता ते माझं म्हणले ना, मग त्यांना जर विचारलं बाबा हे लोखंडाचं आहे का तुमचं आहे, मग तिथं बोलणं बंद होत. आणि तसं सर्वच तसं आहे. ज्याला ज्याला आपण माझं म्हणतो ना ते माझं नाही, पण माझं म्हणतो एवढी गोष्ट मात्र चुकीची आहे. म्हणून महाराज म्हणतात ज्याला माझं म्हणतो ना त्याला माझं समजू नका, तुमचं कल्याण विठाला विठाला. आपुले आपण सोडून करणं म्हणजे काय, आपण ज्याला आपलं समजत होतो त्याला आपलं न समजणं म्हणजे आपण आपली सोडून करून घेणं. परमार्थ अवघड नाही. एक सांगायचं का, संसार जेवढा अवघड आहे तेवढा परमार्थ अवघड नाही. पण अवघड सोपा वाटायला, सोपा अवघड वाटायला एवढंच अवघड झालंय. काय अवघड झालं? हा, सोपं सोपं अवघड वाटायला, अवघड हेच अवघड झालंय बघा. संसार सामान्य आहे. अहो माणसं बघा, आता आपल्या समोरून शेतामध्ये लोक जातात, शेतातून घरी येतात, जाताना प्रसन्न असतात बघा, पण शेतातून घरी आल्याच्या नंतर असे चेहरे पडल्या ते पुन्हा एवढं करू नये त्याला यश येतं का नाही हे पुन्हा पंचायत. या वर्षी तर पिकाचं तर पाहिजेच काम नाही, माणसं उड्याच हाणू लागली. 101% हे सोयाबीन कापसाले वाढे होते या भागात, कोणाला माहिती वाढे होते, पण दरवर्षी जेवढे होते तेवढे पण झाले नाही. मग सांगा एवढी काबाड कष्ट करून झालं का आपल्या मनासाठी? मग आता सांगा ना, समजणं अवघड आहे का हे करणं अवघड आहे? विठाला खाली बसणाऱ्यांनी थोडं भजन केलं तर बरं वाटतं. विठाला विठाला संसार करणं अवघड आहे का समजणं अवघड आहे? काय अवघड? संसार करणं अवघड आहे. महाराजांना म्हटलं करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. ब्रह्मदेवासारखे देखील नेटाकुटीला आलेले आहे. तुम्ही आम्ही कुठले? म्हणून संसार फार मोठा कठीण आहे, पण ते माणसाला सोपं वाटतं. आणि परमार्थ सोपा आहे पण ते अवघड वाटतं. आम्हाला म्हणते तर महाराज ते तुम्हीच करू जाणे, आपल्या बापाचा लाग नाही म्हणजे पाहिलं का? नाही 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 नाही, ते आपल्या कक्षेची गोष्ट नाही. आता एक सांगा, माळ हातात घेणं जप करणं काय अवघड? आपल्या बापाला होत नाही म्हणजे यानं हे तर मोकळा झाला पण बापाला मोकळं केलं. विठाला आपण तर मोकळा झालाच पण बापाला पण मोकळं केलं. म्हणून परमार्थासारखं सोपं काही नाही आणि संसारासारखं काही अवघड नाही. हे विषय कशाबद्दल झाला? ज्ञानोबा म्हणता आपण आपली सोडून करा. आपण आपली सोडून करायचं म्हणजे ज्याला आपलं समजलं त्याला आपलं समजू नका. पण हे कुठं कळत असतं? महाराजांना म्हटलेलं आहे बैसता संताचे संगती कळो आले कमळापती आपुले कोणी जाणवती निश्चय चित्ती दृढ झाला. बैसता संताची संगती, संतांच्या संगतीमध्ये
बसल्याच्या नंतर माणसाला कळत की देहासह आपलं कोणी नाही. विठाला विठाला देह आपला नाही, पंचभूताचा आहे. देहाधिक आपले नाही, पंचभूताचे आहे. सृष्टीतला कोणताही पदार्थ आपला नाही, पंचभूताचा आहे. म्हणून याला आपलं न समजणं म्हणजे आपण आपली सोडवण करून घेणं आहे. आणि पुढं महाराजांना सांगितलं काय, आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. बंधन आता काही काही असे आहे बांधलं नाही तरी त्यांना बांधल्यासारखं वाटतं, बांधलं वाटतं. आणि याचं उदाहरण गाढवाचं, जे गाढव त्या गाढवाचं उदाहरण. ते गाढव पाळणारा काय करताय, त्याला खर्चच काही येत नाही. गाढव पाळणारा नाही तर कोणी पाळतील बघ. गाढव पाळणारे असतात, त्याच्याकडून काय काम करून घ्यायचे ते काम करून घेते. आणि काम झालं की सोडून देते. मग ते आपले उकांड्यावर सगळी भूक भागवतात. आणि कुठं पाणी असेल तिथं पेरतात आणि पुन्हा जागेवर येतात. आणि जागेवर आले की ते मालक बांधितच नाही, त्याच्या एका पायाला खाजितो बघा. ज्या पायाला खाजिलं ना, बांधलं नाही, ज्या पायाला खाजिलं ते पाय रात्रभर जागेवर ठेवील, बाकीचे पाय इकडं तिकडं करेल. कारण त्याला असं वाटतं की मला बांधलं. कोणाला वाटतं, आता मी पुढे बोलत नाही. जास्त त्याने ओळखा विठाला विठाला. आणि सकाळी पुन्हा तो ग्रस्त येतो, त्याच्या पायाला खाजितो. त्याला वाटतं आता मला सोडलं. तसं तुम्हाला कल्पना आहे, आपण बद्धही नाही आणि आपण मुक्तही नाही. तुकाराम महाराजांचे एक गोड प्रमाणे, सारी झाली मेली लटिके वचन, सोंगट्याचा खेळ. आणि त्या सोंगट्याच्या खेळामध्ये ती सारी म्हणजे नाव ठेवलेलं असतं, असं असतं. आणि त्याच्यावर काही चित्र काढलेले असतात. आणि मग ते खेळत असताना म्हणले आता हे इकडे तिकडे केलं की ते म्हणते मेली. आणि पुन्हा मग त्यानं जिंकलं की पुन्हा जिवंत झाली. आता ते सारी म्हणजे मेली का जिवंत झाली, मेली नाही आणि जिवंत नाही. किंवा हे जाऊ दे, आता हे तर आम्हाला कल्पना नाही, तुम्हालाही कल्पना नाही. सोंगटी पण एक तर आहे ना, कोणतं, हे कबड्डीचं मारलं की ते, आणि त्या दुसऱ्याला पुन्हा हे झालं की पुन्हा हे काय होतं, उठत. त्याला म्हणलं तू कम असणार नाही, म्हणलं मेलो ना. काय नाही मेलो म्हणलं म्हणून बसलो. आणि पुन्हा तिकडून होतो तो करीत आले की याला मारलं की ते म्हणतो कसं काय उठलो म्हणलं. मग आता मरणं खरंय का उठणं खरंय? अहो मरणंही खरं नाही आणि उठणंही खरं नाही. तो जशाला तसाच आहे. तसं महाराज म्हणतात प्रत्येक जीव हा बद्ध नाही तर मुक्तही नाही. म्हणून महाराजांनी म्हटलं मुक्त होता परी बळी झाला.
झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे मुक्त होता पण तो बद्ध झालेला आहे. बद्ध कशामुळे झालं? नाही त्याला मी आणि माझं समजायला. काय वाक्य वापरलं? नाही त्याला मी माझं माझे माझे म्हणून वाया माझे माझे म्हणून वाया गेला. माझे माझे म्हणून वाया गेला. प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तात्पर्य अर्थ बंधन आपलं नाही पण आपलं समजणं ही बंधनच आहे किंवा बरेच काही बंधन आहे. कामही बंधन आहे, क्रोधही बंधन आहे, लोभही बंधन आहे, आशा ही बंधनच आहे. आणि याच्यापेक्षा जन्म आणि मरण हे देखील बंधन आहे. महाराज म्हणतात काय सोडासोडी करायची तर जन्म आणि मरण हे सोडासोडी करायची. आपल्या समोर हे मोठा प्रश्न आहे. कोणता? जन्म आणि मरण. आता जन्म होऊन गेलेला आहे आणि मरण आपल्या समोर आहे. जन्म होऊन गेला, जन्म होऊन गेला, मग आपल्या समोर मरण आहे. पण ते मरणही आपल्याला चुकवायचं असेल तर चुकवत आहे. आणि मरण चुकवलं ना पुन्हा जन्माचा प्रश्नच नाही बघ. हे शब्द लक्षात आला. मरण जर चुकवलं पुन्हा जन्म घेण्याचा प्रश्नच नाही. पण मरण चुकवता आलं पाहिजे. मरण चुकवणं म्हणजे काय? ज्याला मरण आहे ते आपण नाही. मरण कसं चुकवतं थोडक्यात सांगायचं. मरण कसं चुकवतं? कारण आपल्याकडून एक चूक झालेली आहे. जन्म मरण देहाला आहे, तहान भूक प्राणाला आहे आणि सुख दुःख अंतःकरणाला. जन्माला देह कमी काय? अहो जन्माला देह कमी काय? जन्माला मी नाही जन्माला बर. जन्माला देह कमी देह बर. बालपणा झाला देहाला कमीला देहा. बर तरुण झाला देह कमी. बर म्हातार झालं देह कमी. पण बोलताना माणसं कसं बोलतात बघा. नाही आता मी म्हातारा झालो, काय मी म्हातारा झालो तर आमची सोय
मग आता बाबा म्हातारा झालं हे खरे, पण मी काय देह म्हातारा झालेला आहे, मी म्हातारा नाही आणि मरणार देह मी नाही. विठाला विठाला देह जर जन्माला आहे तर मरणार देखील देह आहे. कारण मी जन्माला नाही तर मी मरणार देखील नाही. हे असं परिपूर्ण कळालं की मरण चुकल्या गेलं आणि मरण एकदा चुकलं की जन्माचा प्रश्नच नाही. विठाला विठाला आपल्या समोर एक बंधन आहे, जन्म आणि मरण. हे जन्म आणि मरण हे चुकायचा प्रयत्न करा. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गीत. जन्म मरण म्हणाले नाही तर संसार शब्द आला. अहो जन्माला मरणाला संसार म्हटलेला आहे. हे आपण घरदार बायका पोरं गाडगे मडके याला संसार नाही म्हणायचे. विठाला विठाला आणि माणसं सहजच घरदार बायका पोरं गाडग्या मडक्याला संसार म्हणतात. सद्गुरु भुलेबाबा म्हणायचे हा संसार नाही. गाडगे मडके घरदार बायका पोरं हे संसार थोडाच आहे. संसार खरा आहे जन्म आणि मरण. आणि हे जन्म मरणाचं बंधन आपल्याला तोडायचं. कशा पद्धतीनं तोडायचं? जन्म आणि मरण देहाला आहे, मला नाही असं कळणं म्हणजे जन्म मरण बंधन तोडणं आहे. या दृष्टीनं महाराज म्हणतात आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. आणि संसाराचं बंधन तोडण्याकरता काय करायचं? शेवटच्या कड्यास ज्ञानदेव ध्यान रामकृष्ण
ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. राम आणि कृष्ण ही देवाची दोन नामं आहेत. त्याचं मी ध्यान करीन आणि त्या मूर्तीच्या बद्दल अंतःकरणामध्ये प्रेम ठेवीन असं महाराजांना शेवट सांगितलं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. त्या मूर्तीचं हृदयामध्ये जिव्हाळा म्हणजे प्रेम ठेवी. आणि नुसतं प्रेम ठेवणार का? महाराज म्हणतात नाही, त्या दोन नाम मी घेईल आणि तुम्ही घ्या. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी गे. हा ऐका बर बर. हा मला आपला हा जो कार्यक्रम आहे ना, या कार्यक्रमाचा कधी सुरुवात काय नाव? बाबाराव महाराज फळेकर. हा मोतीराम महाराजाचे मोठे शिष्य. आम्ही गेले होते कधी 2 वर्ष झालं कीर्तन झालेलं माझं महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं. आपलं मोतीराम बाबा यांचे पट्टर शिष्य त्यांनी हा कार्यक्रम चालू केला आणि त्यांचे वंशज या ठिकाणी आलेले आहेत. विठ्ठल महाराज
विठ्ठल महाराज कळेकर हे या ठिकाणी मुद्दाम आपल्या सर्वाला भेट देण्याकरता आलेले आहेत. एकदा त्यांच्याबद्दल टाळी वाजवा. असंच त्यांचं आपल्या गावावर वरद हस्त राहावा अशी देवाकडे प्रार्थना करून ही झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, जोग महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरणी ही सेवा समर्पण करून आपण या ठिकाणी थांबू. ज्ञानेश्वर राम महाराज जाधव, श्री हरिभक्तपराय राम महाराज जाधव आणि त्यांना साथ करतील दिलीप महाराज सांगवीकर. ज्ञानदेवा जानी जानी ज्ञानदेवा जानी जानी ज्ञानदेवा जानी ज्ञानदेवा जानी
Hare